नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। नवीन वर्षाचे औचित्य साधून गुरुवारी तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत लाखो भाविकांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन। नवीन वर्षाचे औचित्य साधून गुरुवारी तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत लाखो भाविकांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले। परगावच्या भाविक भक्तांनी श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ परिसर गजबजून गेला होता। श्री स्वामी समर्थ मंदिरापासून दर्शन रांग ही राजे फत्तेसिंह चौक ते डबरे गल्ली देशमुख गल्लीपर्यंत गेली होती। नवीन वर्षानिमित्त मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, धाराशिव, लातूर, सांगली, सातारा, ठाणे, मराठवाडा, कोकण आदींसह गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आदी राज्यातून देश विदेशातून भाविक भक्त हे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट नगरीत दाखल झाले होते। पहाटे 3 वाजल्यापासूनच श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात भाविक भक्तांनी दर्शन रांग लावली होती। नवीन वर्षारंभी लाखो भाविकांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले। श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीतर्फे भाविकांना दर्शनासाठी रांगेतून सोडण्यात आले। अक्कलकोट शहरातील एवन चौक परिसर, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ परिसर, बायपास रोड तसेच श्री शेख नुरुद्दीन बाबा दर्गा परिसर, मैंदरगी रोड, भक्तनिवास आदींसह विविध भागात भाविकांच्या 4 चाकी वाहनांनी गर्दी केली होती। गुरुवारी दिवसभर भाविकांची गर्दी वाढतच होती। श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात लाखो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। तसेच श्री स्वामी समर्थ समाधी मठ, गुरु मंदिर आदींसह विविध ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसत होती। नूतन वर्षाच्या प्रारंभी अक्कलकोट नगरीत भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे। यावेळी उत्तर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसर तसेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ परिसर आदी ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।